माझा मी देवाचा नाथ संप्रदाय आहे बघा. नाथ संप्रदायामध्ये सुद्धा दीक्षा दिली जाते. आता कोण मच्छिंद्रनाथांनी दीक्षा दिली गोरक्षनाथाला, गोरक्षनाथांनी गहिनीनाथाला. आणि काय सांगितलंय मच्छिंद्रनाथांनी? हा, शिक्षण पूर्ण झाले बरं का. मग काय तो झोळी घेऊन हिंडायला लागला काय? तू जा हिमालयामध्ये बस आणि मी सांगेपर्यंत येऊ नको. म्हणजे 12 वर्ष ते अज्ञान अंगी भिनवलं पाहिजे, तर त्याचा उपयोग तुम्ही समाजासाठी करू शकत नाही. तशी भक्ती ही अशी आहे. भक्ती सुद्धा जोपर्यंत अंगात भिनत नाही ना, तोपर्यंत त्याचा इलाज नाही. वरलीय रंग काय आहे तुम्हाला माहिती? तो वरलीय रंग कसा असतो? तो वरलीय रंग कसं बोलायचं नाहीये, पण बोलत कसं पाहिजे की मै. आता जसं तुकारामांनी ते सांगितलं ना, तुकारामाचं खरं सांगू का, तुकाराम महाराज इतके सोपे आहेत आणि इतके अवघड आहेत, काहीही सांगता येत नाही. अहो, तो योग्यांना जे कळत नाही ते त्यांनी सहज भाषेत लिहिलेलं आहे. नाथांनी जी ओवी लिहिली ती कशी लिहिली? शब्द शांती ब्रह्म, पण ती करताना योगाच्या पलीकडे जाऊन त्याने लिहिली. भारुंड लिहिली, हे लिहिलं. समाजाचं दर्शन तुम्हाला घडायचं आणि त्यातून तुम्ही कसे घडले पाहिजे. तुकाराम आम्ही बिघडलो. 2 शब्द आहेत, बिघडलो. पण आपण म्हणताना एक म्हणतो, त्याच्यामुळे घोटाळा होतो. पण त्याचा तो घडला पाहिजे. आणि जसे आम्ही घडलं ना, तसं तुम्ही घडायला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, आता काकांनी सांगितलं वा तुकोबारांनी सोपं केलं. मी याच्या पुढे जाऊन सांगेन, जो श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे बरोबर, तोच श्लोक ज्ञानोबारांनी थोडा सोपा केला ओवीच्या रूपानं. पण ज्ञानोबारांची मराठीतली जरी ओवी असली तर ती आम्हाला समजणं कठीण आहे. आणि तीच ओवी तुकाराम महाराजांनी अभंगाच्या द्वारे सोपी केली. काहीच बदल नाही. श्लोक ऐका, उदाहरण म्हणून, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिरज्ञानं पोहणंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, मी सर्व ठिकाणी व्यापक आहे, मी नाही अशी जागा रिकामी नाही. बरोबर आहे. याचं चिंतन ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी म्हणलं. हरिपाठामध्ये तर अगदी सोपं, सर्व घटीराम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी, तेच श्लोक आहे, दुसरा नाही. बरोबर. त्या श्लोकाचं मराठीत त्याच्यापेक्षा तुकाराम महाराजांनी आणखीन सोपं केलं. तुकोबारा सांगतात, देव कसा आहे सर्व ठिकाणी व्यापक. ह्या सगळ्यांच्या शरीरामध्ये राहणारा जो आत्मा आहे ना, त्याला कुणी जीव म्हणतं, त्याला कुणी ब्रह्म म्हणतं, त्याला कुणी काय म्हणायचे ते म्हणू द्या, पण तो आत्मा म्हणजेच माझा विठेवरचा पांडुरंग आहे. तुकोबारांचे शब्द आहे का, आत्मा सकलांचा श्रीहरी तो हा उभा विठेवरी. किती सोपं केलंय. संस्कृत श्लोक अगदी सगळ्यात सोपं करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर तुकोबारांनी केलं. अगदी अगदी तळागाळातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्ञानोबारांनी दृष्टांत दिले. ज्ञानोबारांनी काय केले? दृष्टांत, सिद्धांत समजवण्यासाठी दृष्टांत दिले. पण तुकाराम महाराजांनी सिद्धांतच सोपा केला. बरोबर, हे विशेष आहे. फार गोड चिंतन आहे. ज्ञानेश्वरांचं जे काय आता सांगणं मोठं आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे ना, त्याच्या आधी योग वशिष्ठाचा अभ्यास केलेला आहे. योग वशिष्ठामध्ये जी पद्धत आहे की एकच उदाहरण पंचमहाभूतामध्ये कसं ऍप्लिकेबल होईल. आपमध्ये कधी, तेजामध्ये कधी, वायूमध्ये कधी, पृथ्वीमध्ये, ह्याला सगळ्याला जे काय संबंध आहे ते एकेका उदाहरणाला 5-5 उदाहरणं दिलेली आहेत. असं नाही समजलं ना असं समज, असं नाही ना असं ना, असं नाही तसं. मग तुझं मन काय बाबा, मन चंचल आहे, हे तुला सांगायला लागते काय? सगळ्यांनाच माहिती आहे नाही का. चंचल मनाला सांभाळायचं कसं, हा महत्वाचा प्रश्न आहे. मग तू काय करायला पाहिजे? त्या मनाला आवर घालण्यासाठी तू कसं करायचंय? मग त्यांनी ते काय काय सांगितलं की मनाला जरा नमस्कार करा, जुजवावं, बाबा आता बस जरा काहीतरी कर. ऐकल का? नाही ऐकत. मग काय, धपाटा मारावा. धपाटा मारला तरी ऐकत नाही. मग काय करावं? उपेक्षा करावी. का? वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून मनाला वळवण्याचे जे प्रकार आहेत माऊलींनी जे सांगितलेत ते इतके आहेत की हे नाही जमलं ना ते कर, ते नाही ते कर. आता पुष्पम फलम तोयम जे म्हटलंय, खरं म्हणजे असं आहे का हो? पत्र पुष्प सोडलं म्हणजे पूजा होते का? नाही होत. माझी ऐपत आहे 2 माणसं जेवण घालायची आणि मी म्हणाल ना चहा घेऊन जा ना, चहा बी दिलं
माझी सेवा झालेली नाही. मी माझ्या परिपूर्णतेने जेव्हा सेवा करेल तेव्हा परमेश्वर मिळेल. माझी आई पण 2 माणसं जेवण घालून येणार चहा घेऊन जा, जमणार नाही. तिथं तुझ्या मनाची प्रामाणिकता सेवा होते का, हा महत्वाचा मुद्दा आहे. मग आता ह्याच्यात जर आपण पाहिलं की पहिलं काय सांगितलं, पत्र पान तुळशी बिल व्हायला का, आता तुझ्याजवळ काही नाही म्हणून व्हायला, पण ठीक आहे, पण म्हणून काय माझ्याकडे खिशात पैसे आहेत तुळशी पत्र काय हो द्या आम्ही वाहतो, ही देवाची उपासना नाही, ही सेवा साधना नाही. मग आता ते झालं तर पत्र झाल्यानंतर काय होतं, आपली संस्काराची काय निसर्गामध्ये कसं होतं का, पहिलं पाणी येतं झाडाला, त्यानंतर फुल येतं, आणि फुल आल्याशिवाय फळ येत नाही, आणि फळ आलं तर रसाळ व्हायला काही वेळ जायला लागतो. मग तोयम जो शब्द आहे ना, तो रसासाठी आहे, पाण्यासाठी नाही. म्हणजे तुम्हाला वाटलं पाणी घालावं, पाणी धावत नाही, ते अंगात भिनलं पाहिजे. बुवांनी जे सांगितलं ना, भक्ती अंगात भिनल्याशिवाय पिळी जात नाही, है की नाही. तो जो तोयम आहे, ते जे पाणी आहे, ते रसमय जीवन आहे, रसमात्मक जीवन आहे, आणि म्हणून तिथे परमेश्वर उभा राहतो. नाही तर होणार नाही, कसं होणार. म्हणून जे काय करतो ना, ते मनाच्या गाभाऱ्यापासून करा. कुठे परमेश्वर बाहेर नाही, ते महाराज तिथं बसलेत. मला काय महाराज तिथं बसले काय, मी नमस्कार, अहो इथे महाराज आहेत, ते बसायला पाहिजे. म्हणजे तो दशांगुले उरला जसं म्हणतात ना, तर हे दशांगुलाचं प्रमाण बाहेर आहे, तेच आतमध्ये. आता आमचं पोट आलं ते सोडा, पण बिंबीपासून 8 अंगाला मोजलंय, तर जिथे थांबते ना तिथं बरगड्यात 2 मिळतात एकमेकाला, बघा प्रत्येकाचं. आणि तिथे खड्डा आहे, किती खड्डा आहे, एवढंच खड्डा आहे, अंगठ्याच्या पेरा इतकं खड्डा आहे. आणि ह्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तवस्थान आहे. हृदय तिष्ठती जनार्दन, इथं हृदय इथे. हे चौपाळून ते कसं सांगितलं, मग तिथे काय करायचं, स्वकुस्म पुष्पांच्या अंजली मिळवायच्या. स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करून त्याला समर्पण करा, तर तो प्रसन्न होईल. तुम्ही जर गुलाबाच्या हार मारला, काहीही चालणार नाही. त्यामुळे तुम्ही तिकडे जा. पण जेव्हा स्वतःच्या कर्माचं मी ह्यांना नाही गंडवलं पाहिजे, तर नाही गंडवलं पाहिजे. माझ्याने वयोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, सगळं आहेत, त्यांचा मान राखणं माझं काम आहे. मला सांगणं की हो नाही, मी त्यांच्या नमनच केलं पाहिजे. आणि जर असे संस्कार माझ्यावर होईल ना, आपल्याकडे आज सर्वात वाईट काय झालंय, आपले संस्कारच आपण विसरलोय. आणि जर संस्कार विचारलो तर गरज नाही हो. वडिलांना नमस्कार का करावा असा प्रश्न विचारला तर त्या मुलाला उत्तर काय द्यायला पाहिजे, माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणून नाही. मग त्या संस्काराची जी काही पद्धत आहे ती शिकवली पाहिजे. आणि ही आपण काय केलंय, कालांच्या उदामध्ये हे सगळं लुप्त होत गेले, आपल्याला समजत नाही. पण हे परत आपण प्रस्थापित केलं पाहिजे, तर आपल्याला त्याची किंमत कळेल. आपला सण धर्म सनातन व्हायचा असेल तर ही संस्कार परत रुजवायची फार आवश्यकता आहे, असं आमचं मत आहे. म्हणून आम्ही सांगतो, विठ्ठल काय, रुक्माई काय, किंवा शिव काय, शंकर काय, दत्त काय, एकच आहे, कोणी दुसरं नाही. आता दत्त महात्म्यामध्ये तुम्हाला गोष्ट सांगतो, तो आलरकर राजा असतो ना, तो जातो ह्याच्याकडे दत्ताकडे. दत्ताकडे जाल्यानंतर सह्याद्री पर्वत दत्त महाराज असतात, ते म्हणतात हा ये आलरका आल्यानंतर मी ते यांचं नाव, माझं नाव सांगितलं नाही याला, त्यांना कसं काय कळलं. आता तू त्रिभुवनाचा देव आहे, त्याला कळत नाही का तुला काय म्हणतात, गाढव म्हणतात काय म्हणतात. अलर्क या शब्दाचा अर्थ भुकलेलं कुत्र, या शब्दाचा अर्थ आहे. त्याच्या आईने नाव ठेवलं ते अलर्क, बरं का. तो तिथे गेलं दत्त महाराजांकडे, मी फार दुःखी म्हणलं. देव म्हणले खरंच फार दुःखी आहे, पण म्हणे तुझं दुःख आपण काढू, काय फार अवघड नाही. तुझं दुःख कुठेही तेवढं दाग सांग मला, तिथं मी डाग देतो, दुःख जाईल, नाही का. जसं आपण काटा टोचल्यावर गुळाचा चटका देतो, जो जाते, तसं म्हणलं तुझं दुःख कुठे जा, मी चटका देतो, जात. पण त्याच्या आधी तुम्हाला 2 प्रश्नाची उत्तरं दे. तू कोण आहेस आणि कुठं दुखते तुझं.
बरोबर. तू कोण तरी कुठं दुखते तुझं. आता मी कोण आहे याचं उत्तर आता काय द्यायचं. मी राजा आहे, हारलाय, राजा नाही. मी मोठा श्रीमंत माणूस आहे, माझं सगळं लुटलं गेलंय, मी श्रीमंत नाही. माझ्याकडे आत्ता खायला काय नाही, मी श्रीमंत मग कसं म्हणू. मग मी कोण आहे या प्रश्नाचा विचार करत गेला तर मी कोण आहे हे सांगताना त्यांना कळलं की मी देह नाही, मी त्या परमात्म्याचा अंश आहे. असं असल्यानंतर त्याला दुःख झालं का. दुःख झालं का त्याला. तर दुःख नाही झालं. माझं कुठं दुःख झालं, इथं झालं, इथं झालं, इथं झालं, काय काय म्हणायचं पुढं. तर दुःखाला जागाच नाही. सुख सगळं सर्वांगी सुख आहे, आनंद रूप होतं, सुख रूप होतो. पण सुख झालं की दुःख येते. सुखरूप झालं की तो प्रश्नच नाही, कारण सुखरूप झाल्यानंतर दुःखरूप होण्याचा प्रश्नच येत नाही. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.